परभणीत साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहात, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी. परभणी शहरातील स्वच्छता कामगार कॉलनी, वांगी रोड येथे दिनांक 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आयोजित जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. लहुजी साळवे मित्र मंडळ व अंबरज्योती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशीनाथ जाधव होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर सय्यद इक्बाल साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, तर ध्वजारोहण उपमहापौर गणेश भैया देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष के भालसाळे, स्वागताध्यक्ष बबलू घागरमाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी अनिल कांबळे, रामचंद्रराव रोंडे, भाई कीर्तिकुमार बुरांडे, नासेर खान, पी.आय. गणेश कदम, राजेश भिसे, राजेश उबाळे, नितीन नवटेकर, शिवा शेलके, पद्माकर शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. समाजातील वंचित, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार, मनोगते आणि दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. नागरिक, महिला, युवक आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक लहुजी साळवे मित्रमंडळ, अंबरज्योती महिला मंडळ, जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठेच्या 106वी दिवस आहे, त्या अनुषंगाने आम्ही जातो. महानगरपालिकेच्या वतीने काय काय व्यवस्था करण्यात आली आहे? महानगरपालिकेचे जे काय आता तुम्हाला दिसते ते काय आम्हाला सांगण्याची गरज नाही की आम्ही काय काय केले, प्रत्येकात तुम्हाला दिसते एवढंच. आज कामगार दिन आहे महापौर साहेब, आणि विशेष म्हणजे आपल्या कामगारांचंही खूप प्रेम आहे आपल्यावर. एकंदरीत कामगारांचे काही प्रश्न आहेत, याबद्दल महापालिकेच्या वतीने आपल्या वतीने काय काय केलं जाईल? त्यांच्या सोबत आहे, त्यांना पण माहीत आहे मी काय त्यांच्यासाठी करत राहतो. आमची इच्छा आहे की जे आमचे कर्मचारी जे सॅलरी प्रलंबित आहे ते वेळेवर व्हावी, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न पण करतो. आणि मी मंत्रालयामध्ये पण जाऊन आलो, जेणेकरून जे आमच्या GST वाढीचा अनुदान जे प्रलंबित विषय आहे त्या विषयावर पण आम्ही बोलू, आणि प्रत्येक कर्मचारीच्या सोबत आहे. समाज बांधवांना काय संदेश द्याल आजच्या दिनाचा? मिरवणूक आहे मी आजच्या दिवसाने अनुषंगाने मी आज एक आव्हान मी करतो की जयंती शांततेत पाळा, आणि कोणत्याही अनुचित प्रकार होऊ नये आपल्या जयंतीमध्ये, आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन करून जयंतीमध्ये कोणी येऊ नये. जे महापालिका चालवणारे जे प्रमुख आहेत, महापौर असो, उपमहापौर असो, जे आमचे कर्तेधर्ते असो, आता अनिल कांबळेंची मुलगी सदस्य झालेले आहेत, आपल्या आबोली कांबळे या पण या उपस्थित झाल्या. आणि आमचं खरोखर आनंदाची बाबत आमचे मार्गदर्शक जे कीर्तिकुमार बुरांडे आहेत ते आमचे हमेशाचे आहेत आणि हमेशा राहणार. त्यांच्या हक्काचे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनावर काम करतो, हमेशा करतो, आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाखामोलाचं लागतं. आम्ही शेवटी कर्मचारी आहेत, कर्मचारी या नात्याने परभणी शहरामध्ये जरी पूर्ण झेंडा जरी असला, कर्मचारी या नात्याने जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जो झेंडा घेतलेला आहे खांद्यावर लाल, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, गिरणी कामगारांचं नेतृत्व केलं, तसेच आम्ही कामगार आहोत. म्हणून आमचा कायम लाल झेंडा राहणार आहे. आणि आमच्या मार्गदर्शक आहेत जे आमचे पुराणे सर, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचे सकाळपासूनचे काय आता आम्ही जे ध्वजारोहण झाला, कार्यक्रमाच्या ठिकाणी झाला, ध्वजारोहण झाला, महापुरुषांच्या सर्वांना अभिवादन केलं. आमच्या सभागृह त्या ठिकाणी सर्वच महापुरुषांचे फोटो आहेत, तस्वीर आहेत, त्या ठिकाणी आम्ही पूजन केलं. त्यानंतर ध्वजारोहण झाला. ध्वजारोहणाच्या नंतर जे मान्यवरांचा सत्कार झाला, आणि सत्काराच्या नंतर आज आम्ही एक आनंदाची बाब इच्छितो की आम्ही जे DJ न लावता
एक ब्रास बँड लावलेला आहे. डीजेमुक्त जयंती. डीजेमुक्त जयंती आम्हाला करून दाखवायची आहे परभणी शहरामध्ये. म्हणून आम्हाला आनंद आहे आणि सगळ्यांचं मार्गदर्शन लागलं, सर्व आले त्याबद्दल मी सर्वांचेच मी अभिनंदन करतो. सर्वात महत्त्वाचं की जे आम्हाला मार्गदर्शन करते त्याच्या मार्गदर्शनाखाली पुढे चालून महापौर साहेब आले होते, त्यांच्याकडे आपण काय मागणी केली? नाही, मागणी आम्हाला अपेक्षाच काही नव्हती. आम्ही मागणी करणार नाही की आज फक्त आनंदाचा दिवस आहे. आनंदाचा दिवस आहे, तो आनंदाचा दिवस साजरा करायचा. मागायला खूप काय होतं, आमच्या 5-5 महिने पगार नाही, 4 महिने पगार नाही, इथं काही विकासाचे काम आहेत, पण मागणार नाही. कारण का की आज जो आम्हाला जो दिवस साजरा करता आनंदाचा दिवस आहे, आम्ही मागण्यासाठी नाही तर आम्ही दिवस साजरा करण्यासाठी आनंदोत्सव साजरा करतो. आम्ही सर्व स्वच्छता कॉलनीत नाही तर सर्व परभणीकरांना या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. पोलीस प्रशासनाचं बी आम्हाला चांगलं मार्गदर्शन लागलं. कदम साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी एक सत्कार केला. तो सत्कार एवढा मोठा आम्हाला झाला की चांगलं वाटलं की आनंदाची बाब आहे. यापुढेही असंच करू, असंच आनंदात साजरी करू आणि याबद्दल सर्व जयंतीच्या निमित्ताने सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि देशभर कामगार नेते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची या ठिकाणी जयंती साजरी होत आहे. आणि त्याच पद्धतीनं परभणी शहरातील या स्वच्छता कामगार कॉलनीमध्ये सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून बाळासाहेब साहेब असतील किंवा जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सगळी जे काही तरुण पिढी आहे ही सगळी अतिशय हर्षोल्लासामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते. आणि ह्या स्वच्छता कामगार कॉलनीतील जयंतीचं वैशिष्ट्य आहे, महापुरुषाला सगळे स्वीकारतात. महापुरुषाचा या ठिकाणी उदव असेल किंवा जयंती असेल किंवा हर्षोल्लासामध्ये आनंदामध्ये सगळे साजरे करतात. परंतु कॉलनी एकमेव अशी आहे की अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करीत असताना या ठिकाणी लाल झेंड्याचं ध्वजारोहण केलं जातं. जसं आता कामगार नेते बाळासाहेब साहेबांनी सांगितलं की जे झेंडा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर खांद्यावर घेतला, जे लाल झेंडा घेऊन श्री कामगारांना संघटित केलं, त्यांनी जो लाल झेंडा खांद्यावर घेऊन सगळ्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केलं. असे हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा जो काही विचार आहे हा जसाला तसा विचार स्वीकारण्याचं काम स्वच्छता कॉलनीमध्ये केलेलं आहे. जसं बहुतांश ठिकाणी आपण बघतो आम्हाला महापुरुष पाहिजे आहे, आम्हाला अण्णाभाऊ पाहिजेत, आम्हाला बाबासाहेब पाहिजेत, परंतु ते आमच्या विचाराच्या अनुषंगाने झाडं लावून पाहिजे महापुरुष ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु ह्या कॉलनीमध्ये मात्र जरी पक्ष संघटना वेगवेगळ्या असल्या तरी पण हे सगळे बहुतांश लोक इथं कामगार असल्यामुळं आणि कामगार असल्यामुळं कामगार नेते म्हणून श्री कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची खरी त्यांना जाणीव आहे. म्हणून ह्या ठिकाणी अण्णाभाऊ स्वीकारताना अण्णाभाऊंनी जशाला तसं झेंड्यासह विचारासह या ठिकाणी स्वीकारलेले आहेत. त्याचा रास्त अभिमान आहे. म्हणून गेल्या जवळपास 15-16 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी कार्यक्रमाला एक पदसिद्ध पदाधिकारी उपस्थित असल्यासारखं आहे. आणि यावेळेस अतिशय आणखी आनंदाची गोष्ट झाली. परभणीचे महापौर असतील, उपमहापौर असतील किंवा 2-3 सभापती असतील, वेगवेगळ्या कांबळे साहेब असतील, हे सगळे जे काही लोक आहेत हे सगळे भरभरून या कार्यक्रमाला आले. त्यामुळे अतिशय भव्य पद्धतीने जयंती साजरी झाली. आणि विशेष म्हणजे जे काय आपण सामाजिक भावनिक दृष्ट्या लोकांना आपण आव्हान करतो की डीजे वाजू नका, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेला त्रास होतं, तर नुसतं म्हणून नाही तर स्वच्छता कॉलनीने त्यांची यावर्षी सुरुवात केलेली आहे की आम्ही यावर्षी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा डीजे लावणार नाहीत. आम्ही या ठिकाणी बँड लावू, आनंद या ठिकाणी उत्सव या ठिकाणी साजरा करू. आम्ही आनंदामध्ये आम्ही कमी पडणार नाही, परंतु आमचा आनंद साजरा करत असताना लोकांना कोणाला त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली. त्यांनी या ठिकाणी ब्रास बँड लावलेला आहे त्यांनी. तर हे अतिशय चांगलं सकारात्मक पावलं या स्वच्छता कॉलनीच्या वतीनं. म्हणजे स्वच्छता कॉलनी जी काय आहे जे या टाइम याच्या पूर्वी सुद्धा त्यांनी असा पहिला नावाला तसं शंभर पाडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरी भर पडली आहे की या वर्षीपासून महापुरुषाला शोभणारं वर्तन करायचं म्हणून या ठिकाणी आपण डीजे टाळलेला आहे. वास्तविक पाहता ह्याची दखल पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा घेतली आणि पोलीस डिपार्टमेंटचे सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी आले. आणि जे काही स्वच्छता कॉलनीचे जे काही जयंती समितीचे जे काही मार्गदर्शन बाळासाहेब साहेब असतील किंवा त्यांचे सहकार्य असतील त्यांना या ठिकाणी त्यांनी सन्मानित केलं, सत्कार केलं. आणि तुमच्यापासून तुम्ही सुरुवात केलेली आहे याचा आम्हाला आनंद आहे. अशा प्रकारे आव्हान या ठिकाणी करून यांचा सन्मान करून गेले तर एक सकारात्मक पाऊल या वर्षी स्वच्छता कामगार कॉलनीनं पाडलेलं आहे.
आणि याच्यानंतर सुद्धा जे समाजाला अपेक्षित आहे, जे महापुरुषाला अपेक्षित आहेत, अशाच पद्धतीनं दरवर्षी यांच्याकडून जयंती साजरी केली जाईल. आणि विशेष म्हणजे जरी आपल्याला काय वाटत असलं की 19-20 जे काय समजा मागण्यांच्या दृष्टिकोनातून वातावरण तयार झालेलं आहे, परंतु ह्या जयंती समितीमध्ये आम्हाला अतिशय चांगलं खेळीमेळीचं वातावरण वाटलं. सगळ्या समाजाच्या प्रतिनिधींना बोलवलं, अतिशय मिळून मिसळून या ठिकाणी महापुरुषाला अतिशय आनंदामध्ये अभिवादन केलेलं आहे. एक अतिशय चांगली गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. समाज बांधव आज अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे आणि आज स्वच्छता कामगार क्रांतीमध्ये जे जयंती साजरी करत आहेत त्यांनी मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि मी माझ्याकडून सर्व परभणीकरांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची शुभेच्छा देतो.